नमस्कार फ्रेंड्स, एमपीएससी यांच्या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण भारताचा भूगोल बघत आहोत आणि भारताच्या भूगोलामधील एक महत्त्वाचा टॉपिक आणि जो काही भारताचे एकूण 5 प्राकृतिक विभाग पडतात, त्या 5 प्राकृतिक विभागापैकी क्षेत्रफळामध्ये सगळ्यात मोठा प्राकृतिक विभाग म्हणजे भारतीय द्वीपकल्पीय पठारी प्रदेश. द्वीपकल्पीय पठारी प्रदेश त्याचे सुद्धा 2 भागामध्ये विभाजन झालेलं आहे. नर्मदा नदीमुळे द्वीपकल्पीय पठाराचे 2 भागामध्ये विभाजन झालेलं आहे. नर्मदा नदीच्या उत्तरेस मध्यवर्ती उच्चभूमी, नर्मदा नदीच्या दक्षिणेस दख्खनचे पठार. आता मध्यवर्ती उच्चभूमी आपण बघत होतो आणि त्यामधील एक महत्त्वाचा टॉपिक राहिलेला आहे तो म्हणजे मेघालयचे पठार. मेघालयचे पठार. तर आजच्या आपल्या टॉपिकचं जे नाव असणार आहे ते आहे मेघालयचे पठार. आता मेघालय म्हटल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये लगेच क्लिक झालं पाहिजे की मेघालय नावाचा एक राज्य सुद्धा आहे भारतामध्ये. बरोबर आहे, मेघालय नावाचं एक राज्य आहे भारतामध्ये आणि त्या मेघालय राज्यामध्ये असलेला जो काही पठारी भाग आहे त्याला त्याने नाव दिलेलं आहे मेघालयचे पठार. जसं आपण महाराष्ट्र एक राज्य आहे भारतातील आणि महाराष्ट्रामध्ये जो काही पठारी भाग आहे त्याला आपण काय म्हणतो, महाराष्ट्राचे पठार, होय की नाही. त्याच पद्धतीनं मेघालय राज्यामध्ये जो काही पठारी भाग आहे त्याला त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे मेघालयचे पठार. म्हणजे जो आपला टॉपिक आहे आजचा मेघालयचे पठार कोणत्या राज्यात आहे ह्याचं लोकेशन, तर ह्याचं जे लोकेशन आहे ते आहे मेघालय राज्यामध्ये. भारताच्या पूर्वेकडे जी काही 7 राज्य आहेत त्या 7 राज्यामधील एक राज्य आहे मेघालय. या ठिकाणी बघा, हा छोटासा एक राज्य आहे मेघालय. या मेघालय राज्यामध्ये जो काही पठारी प्रदेश विस्तारलेला आहे त्याला त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे मेघालयचे पठार. लोकेशन समजलं. मेघालयचे पठार कोणत्या राज्यात आहे? मेघालय राज्यामध्ये आहे. ठीक आहे. मेघालयचे पठाराला दुसरं एक नाव आहे शिलाँगचे पठार. लोकेशन तुम्हाला सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला या ठिकाणी लोकेशन समजलेलं आहे. मेघालयचे पठार कोणत्या राज्यात आहे, तर मेघालय राज्यात आहे. दुसरं, त्याला वेगवेगळी नावं सुद्धा आहेत. परीक्षेमध्ये त्याला बरेच 5-7 नावं आहेत, 5 ते 6 नावं काहीतरी आहेत. त्यामधील पहिलं महत्त्वाचं नाव म्हणजे एक तर मी सांगितलं मेघालयचे पठार, पहिलं नाव झालं. त्यानंतर मेघालय पठार, दुसरं नाव आहे यालाच शिलाँगचे पठार. आता तुम्हाला सगळ्यांना माहित असेल शिलाँग हे जे ठिकाण आहे हे मेघालय राज्याची राजधानी आहे शिलाँग. त्याच्या नावावरून याला शिलाँगचे पठार असे म्हणतात. त्यानंतर हे झालं पहिलं, हे झालं दुसरं, आता हे तिसरं. यालाच ईशान्येकडील पठार म्हणजे भारताच्या ईशान्येकडे आहे म्हणून याला काय म्हणतात, ईशान्येकडील पठार किंवा भारताच्या उत्तर पूर्वेस आहे म्हणून उत्तर पूर्वचे पठार. ईशान्येकडील पठार, ईशान्येकडील पठार 4 नंबरचा आहे उत्तर पूर्वी पठार. त्यानंतर 5व्या नंबरचं जे आहे ते कचार डोंगर, काय म्हणतात त्याला, कचार डोंगर. आणि 6वं जे आहे ते आहे कार्बो ॲग्लॉंग पठार. ठीक आहे. तर मेघालय पठाराला एकंदरीत मेघालयचे पठार, शिलाँगचे पठार, ईशान्येकडील पठार, उत्तर पूर्वी पठार, कचार डोंगर किंवा कार्बो ॲग्लॉंगचे पठार या वेगवेगळ्या नावांनी त्या ठिकाणी संबोधले जाते. ठीक आहे. मेघालय पठार कोणत्या राज्यात आहे? विशेषतः मेघालय राज्यात आहे. मेघालय थोडासाच भाग आहे आसाम राज्यामध्ये सुद्धा आहे. आता आपण त्याचा राजकीय विस्तार आणि प्राकृतिक विस्तार आपण पुढे बघणार आहोत. आता एवढं समजून घ्या की हा मेघालय राज्य आणि हा आसाम राज्य. मेघालय राज्यामध्ये ह्या जे काही 3 डोंगर रांगा दाखवल्या आहेत लाल पेनाने आणि ह्या जे काही आसाम राज्यामध्ये 2 डोंगर रांगा दाखवलेल्या आहेत हाच आहे मेघालयचे पठार. म्हणजे मेघालयचा पठार मेघालय राज्यामध्ये आहे, थोडासा आसाम राज्यामध्ये आहे, मात्र याला नाव दिलेलं आहे मेघालयचे पठार म्हणून. आणि ह्याचा जास्तीत जास्त भाग 90 ते 95% भाग मेघालय राज्यामध्ये येतो म्हणून याला मेघालयचे पठार असे म्हणतात. मग ह्या मेघालयच्या पठाराचे स्थान कुठे आहे? मेघालय राज्यामध्ये. मेघालय राज्यामध्ये असलेल्या मेघालयच्या पठाराला वेगवेगळी नावं आहेत. ती वेगवेगळी नावं कोणकोणती आहेत या ठिकाणी मी आता तुम्हाला सांगितलेलं आहे. हे आपण पाहिलं मेघालय पठाराचे स्थान आणि त्याची नावं, जी वेगवेगळी नावे आहेत ती पाहिलेली आहे. आता पुढचा जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे म्हणजे ह्या मेघालय पठाराचा विस्तार. पुढचं हेडिंग टाकून घ्या की मेघालय पठाराचा जो काही विस्तार आहे. आता विस्तार बघत असताना आपल्याला 2 पद्धतीचा विस्तार या ठिकाणी बघणं परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक आहे. पहिला जो विस्तार आपल्याला बघायचा आहे तो बघायचा आहे राजकीय विस्तार. कोणता विस्तार? पहिला विस्तार आपल्याला बघायला लागणार आहे राजकीय विस्तार. मेघालय पठाराचा राजकीय विस्तार.
आणि दुसरा जो विस्तार आपल्याला बघायला लागणार आहे तो आहे प्राकृतिक विस्तार. यालाच आपण नैसर्गिक विस्तार असे सुद्धा म्हणतो. प्राकृतिक विस्तार आणि नैसर्गिक विस्तार. आता राजकीय विस्तार जर आता आपण पाहिलं मेघालय पठाराचा, तर राजकीय विस्तार एकंदरीत 2 राज्यामध्ये याचा राजकीय विस्तार आहे. थोडा 90 ते 95% विस्तार मेघालय राज्यात आहे आणि राहिलेला 4 ते 5% विस्तार जो आहे तो या ठिकाणी आसाम राज्यामध्ये आहे. म्हणजेच मेघालय पठाराचा विस्तार 2 राज्यामध्ये आहे. पहिलं राज्य आहे आसाम, पहिलं महत्वाचं राज्य म्हणजे मेघालय आणि दुसरं महत्वाचं राज्य आहे ते आहे आसाम. म्हणजे मेघालय पठाराचा विस्तार एकंदरीत 2 राज्यामध्ये आहे, मेघालय आणि आसाम. ठीक आहे. त्यानंतर हा झाला राजकीय विस्तार. आता आपण बघणार आहोत प्राकृतिक विस्तार. मेघालय पठाराचा प्राकृतिक विस्तार परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे. राजकीय विस्तारावरती प्रश्न येईल की मेघालय पठाराचा विस्तार कोणत्या 2 राज्यामध्ये आहे, मेघालय किंवा आसाम किंवा दोन्हीपैकी कोणतं राज्य देतील आपण त्याला क्लिक करू शकतो. मात्र परीक्षेच्या दृष्टीनं मेघालय पठाराचा प्राकृतिक विस्तार महत्वाचा आहे. तर या ठिकाणी प्राकृतिक विस्तारामध्ये आपण लिहून घेऊ शकता की मेघालय पठार जो आहे तो एकंदरीत 5 डोंगर रांगाच्या स्वरूपामध्ये विस्तारलेला आहे. किती डोंगर रांगा आहेत? 5 डोंगराच्या स्वरूपामध्ये विस्तारलेला आहे. 5 डोंगराच्या स्वरूपात किती? 5 डोंगर रांगा आहेत. पाच डोंगर रांगाच्या स्वरूपात किंवा 5 डोंगराच्या रूपामध्ये हा जो आहे तो मेघालय पठार या ठिकाणी विस्तारलेला आहे. म्हणजे 5 डोंगर रांगा कोणकोणत्या आहेत या ठिकाणी बघा. हा पूर्व भाग, हा पश्चिम भाग, हा उत्तर भाग, हा दक्षिण भाग. आता आपण बघायचं आहे की पश्चिमेकडून पूर्वेकडे डोंगर रांगांचा क्रम. पहिली डोंगर रांग आहे गारो डोंगर रांग, दुसरी आहे खासी, तिसरी आहे जयंतिया, चौथी आहे मिकीर आणि 5वी आहे रेंगमा. गारो, खासी, जयंतिया, मिकीर आणि रेंगमा. म्हणा 2-3 वेळा. गारो, खासी, जयंतिया, मिकीर आणि रेंगमा. गारो, खासी, जयंतिया, मिकीर आणि रेंगमा असं 4-5 वेळा म्हटलं की तुम्हाला पाठवून द्या. तर पहिली आहे गारो, दुसरी आहे खासी, तिसरी आहे जयंतिया, चौथी आहे मिकीर आणि 5वी आहे रेंगमा. लिहून घेऊ शकता आपण. 5 डोंगर रांगा कोणकोणत्या डोंगर रांगा आहेत म्हणजे मेघालय पठारांतर्गत ज्या काही 5 प्रमुख डोंगर रांगा आहेत त्या 5 डोंगर रांगाचं नाव. क्रम कोणीकडे आहे? पश्चिमेकडून ते पूर्वेकडे. पहिली डोंगर रांग कोणती आहे? पहिली आहे गारो, दुसरी कोणती आहे? खासी, तिसरी कोणती आहे? जयंतिया. गारो, खासी, जयंतिया. चौथी कोणती आहे? मिकीर. 5वी आहे रेंगमा. गारो, खासी, जयंतिया, मिकीर आणि रेंगमा. गारो, खासी, जयंतिया, मिकीर आणि रेंगमा. आता यामधील गारो, खासी आणि जयंतिया ह्या ज्या काही 3 डोंगर रांगा आहेत त्या मेघालय राज्यामध्ये आहेत. मेघालय राज्यात या 3 डोंगर रांगा आहेत आणि उर्वरित 2 मिकीर आणि रेंगमा ह्या ज्या 2 आहेत त्या ह्या आसाम राज्यामध्ये आहेत. आता ह्या प्रत्येक डोंगराची काय वैशिष्ट्य आहेत ते आपण पुढे बघणारच आहोत. आता इतकं जर समजलं तुम्हाला की मेघालय पठार जो आहे तो एकंदरीत 5 डोंगर रांगाच्या स्वरूपामध्ये विस्तारलेला आहे. त्या 5 डोंगर रांगांचा पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम गारो, खासी, जयंतिया, मिकीर आणि रेंगमा. गारो, खासी, जयंतिया मेघालय राज्यात आहेत आणि मिकीर आणि रेंगमा आसाम राज्यामध्ये त्या ठिकाणी विस्तारलेले आहेत. इथं पण तुम्हाला समजलं. आता आपण बघितलं मेघालय पठाराचा विस्तार, राजकीय विस्तार बघितला, प्राकृतिक विस्तार बघितला. ठीक आहे. आता एक महत्वाची संकल्पना या ठिकाणी ती समजून सांगतो. या ठिकाणी एक मॅप बनवलेला आहे छोटासा. हा आहे भारताचा प्रायद्वीपीय पठार. या ठिकाणी हा जो काही भाग या ठिकाणी दाखवलेला आहे हाच स्वतंत्र रूपाने या ठिकाणी मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर एक वैशिष्ट्य असं आहे की जर आपण मॅप कडे पाहिलं किंवा तुमच्याकडे जे अटलास असेल तर ते अटलास ओपन करून जर तुम्ही पाहिलं तर अटलास मध्ये जर तुम्ही पाहिले मेघालय पठाराकडे तर तुम्हाला मेघालय पठार हिमालयाच्या जवळ असल्यासारखं भासेल. हा आहे हिमालय, हो की नाही? हा हिमालयाच्या जवळ असल्यासारखा मेघालय पठार वाटेल आणि असे वाटेल की हा मेघालय पठार जो आहे तो एक हिमालयाचाच भाग आहे असं आपल्याला जाणवेल. मात्र काही लोक म्हणतील की सर मेघालय पठार हिमालय तर इथं आहे, द्वीपकल्पी पठार इथं आहे, मेघालय पठार या दोघांच्या मध्ये स्थित आहे म्हणजे तो एक स्वतंत्र पठार आहे. तर असं नाही आहे.
मेघालयचा पठार जो आहे तो एक स्वतंत्र पठार नाही. मेघालयचा पठार जो आहे, नोट करून त्या ठिकाणी मुद्दा लिहून घ्या. मेघालयचा पठार हे एक स्वतंत्र पठार नाही. पुढचा मुद्दा लिहून घ्या त्यामध्येच, मेघालयचा पठार हा हिमालयाचा भाग नाही. ठीक आहे. नेक्स्ट मुद्दा त्यामध्येच घ्या की मेघालयचा पठार जो आहे तो भारतीय द्वीपकल्पी पठाराचाच आहे. भारतीय द्वीपकल्पी पठार, त्या भारतीय द्वीपकल्पी पठाराचाच उत्तर पूर्वेकडील विस्तार आहे किंवा ईशान्येकडील विस्तार आहे. ठीक आहे. इथं पण समजलं, इथं लिहून घेतला. आता ही संकल्पना तुम्हाला मी इथे क्लिअर करतो. या ठिकाणी बघा, हा आहे भारतीय प्रायद्वीप पठार. हा भारतीय जो काही प्रायद्वीप पठार आहे हा आफ्रिका खंडाला ज्यावेळी लागून होता त्यावेळी आफ्रिका खंडापासून ज्यावेळी वेगळा झाला होता, फक्त भारतीय प्रायद्वीप पठार हा इतकाच भाग आफ्रिका खंडापासून तुटून वेगळा झालेला होता आणि ह्यालाच नाव काय दिलं होतं आपण, भारतीय द्वीपकल्पी पठारी प्रदेश. हा आफ्रिका खंडापासून तुटून वेगळा झालेला होता. वेगळा झाल्यानंतर तो उत्तर आणि पूर्वेकडे वाहत येऊन युरेशिया या मोठ्या प्लेटची त्याची टक्कर झाली आणि टक्कर झाल्यानंतर हा जो काही मधला आहे, हा जो काही भारतीय द्वीपकल्पी पठाराचा पूर्वेकडील जो काही भाग आहे किंवा ईशान्येकडील भाग जो आहे तो या ठिकाणी, हा जो भाग आहे हा खाली खचला गेला. इतका भाग जो आहे तो या ठिकाणी खाली खचला गेलेला आहे. खाली जो आहे तो खचला गेलेला आहे आणि हा जो इकडचा भाग शिल्लक राहिला तो आहे प्रायद्वीप पठार, जो आपल्याला आता दिसतो हा प्रायद्वीपीय पठार. आणि हा जो भाग या प्रायद्वीप पठारापासूनच खाली खचल्यामुळं वेगळा झालेला आहे, त्यामुळे याला काय नाव दिलेलं आहे, मेघालयचे पठार. म्हणजे भूगर्भदृष्ट्या जर आपण पाहिलं तर मेघालयचा जो पठार आहे तो भारतीय द्वीपकल्पी पठाराचाच उत्तर पूर्वेकडील विस्तार आहे. आणि त्यामध्ये पण विशेषतः मेघालयचा जो पठार आहे तो छोटा नागपूर पठाराचाच पूर्वेकडील विस्तार आहे. असं सुद्धा आपण म्हणू शकतो की मेघालयचा जो पठार आहे तो छोटा नागपूर पठारावर असलेली ही कोणती डोंगररांग आहे, राजमहल डोंगररांग. तर मेघालय पठार, छोटा नागपूर पठारावर असलेली राजमहल डोंगररांगेचाच उत्तर पूर्वेकडील विस्तार म्हणजे छोटा मेघालयचे पठार असे आपण म्हणू शकतो. आणि हा जो काही मधला गॅप आहे, हा जो खचला गेल्यामुळे द्वीपकल्पी पठाराचा हा भाग खाली खचला गेल्यामुळे या ठिकाणी हा जो गॅप निर्माण झालेला आहे त्या गॅपला नावं देण्यात आले आहेत. या गॅपला प्रमुख दोन नावे या ठिकाणी आहेत. कोणकोणती दोन नावे आहेत प्रमुख? भारतीय द्वीपकल्पी पठारापासून मेघालय पठार वेगळा झाल्यामुळे त्या ठिकाणी जो एक गॅप निर्माण झाला त्या गॅपला नावे आहेत. त्या दोन नावे प्रमुख अशी आहेत. पहिला आहे मालदा गॅप. कोणता आहे? मालदा गॅप. मालदा नावाचा जिल्हा सुद्धा आहे पश्चिम बंगालमध्ये, त्याच्यावर हे नाव पडलेलं आहे. आणि दुसरा जो गॅप आहे तो आहे राजमहल गारो गॅप. पहिला आहे मालदा गॅप, दुसरा आहे राजमहल गारो गॅप. मालदा गॅप तर समजलं की त्या ठिकाणी मालदा नावाचा जिल्हा आहे म्हणून मालदा गॅप. आता राजमहल गारो गॅप या ठिकाणी कोणती पर्वतरांग आहे? छोटा नागपूर पठारावर राजमहल डोंगररांग आणि या ठिकाणी गारो खासी जयंतिया गारो म्हणजे राजमहल डोंगररांग आणि गारो डोंगररांग यांच्या दरम्यान हा गॅप आहे म्हणून याला राजमहल गारो गॅप असं नाव त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. म्हणजे मेघालयचा जो पठार आहे तो भारतीय द्वीपकल्पी पठाराचाच भाग आहे. भारतीय द्वीपकल्पी पठाराचाच उत्तर पूर्वेकडील त्याचा विस्तार आहे. तो मेघालय पठार जो आहे तो कोणत्या गॅपमुळे वेगळा झालेला आहे द्वीपकल्पी पठारापासून? तर तो आहे मालदा गॅप किंवा राजमहल गॅप. त्या गॅपमुळे मेघालयचा जो पठार आहे तो भारतीय द्वीपकल्पी पठारापासून या ठिकाणी वेगळा झालेला आहे. त्यानंतर बाकीचे जे 2-3 महत्वाचे मुद्दे आहेत ते लिहून घ्या परीक्षेच्या दृष्टीने. परीक्षेमध्ये प्रश्न आला तर येऊ शकतो. की पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे की क्षेत्रफळ, लांबी, रुंदी वगैरे ह्या ज्या काही बेसिक मुद्दे असतात ते लिहून घ्या. मेघालय पठाराचे जे काही क्षेत्रफळ आहे, मेघालय पठाराचे क्षेत्रफळ जे आहे ते आहे 22,429 चौरस किलोमीटर आणि 22,429 चौरस किलोमीटर. मात्र तुम्ही परीक्षेमध्ये लक्षात राहण्यासाठी तुम्ही 22,500 चौरस किलोमीटर इतकं लक्षात ठेवलं तरी पण सफिशियंट आहे. त्यानंतर याची जर लांबी पाहिली आपण पूर्व ते पश्चिम लांबी, पूर्व ते पश्चिम, पूर्व पश्चिम लांबी, उत्तर दक्षिण रुंदी. पूर्व ते पश्चिम जर लांबी आपण पाहिली तर ती आहे 300 किलोमीटर इतकी आणि उत्तर ते दक्षिण रुंदी जर आपण पाहिली तर ती आहे 100 किलोमीटर इतकी. बस इतकीच माहिती आहे. त्यानंतर समुद्र सपाटीपासूनची सरासरी उंची.
समुद्र सपाटीपासूनची सरासरी उंची जी आहे ती आहे 900 ते 1500 मीटर. 900 ते 1500 मीटर. ठीक आहे. इतकं या ठिकाणी महत्वाचे मुद्दे जे आहेत त्या ठिकाणी दिलेले आहेत. आता आपण ह्या 5 डोंगर रांगेची काही वैशिष्ट्य बघायची आहेत आपल्याला परीक्षेच्या दृष्टीनं. आता या ठिकाणी मी एक आउटलाईन मॅप बनवण्याचा प्रयत्न करतो. त्या आउटलाईन मॅपच्या द्वारे मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगतो. 5 डोंगर रांगा आहेत मेघालय पठारांतर्गत: गारो, खासी, जयंतिया, मिकिर आणि रेंगमा. गारो, खासी, जयंतिया मेघालय राज्यात आहेत आणि मिकिर आणि रेंगमा आसाम राज्यामध्ये आहेत. आता एक आउटलाईन मॅप या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न करतो. हे आहे गारो डोंगर रांग, त्यानंतर हे आहे खासी डोंगर रांग, हे आहे जयंतिया. पहिला आसाम मेघालय राज्यातील हे 3 डोंगर रांगाविषयी आपण पाहूया. ठीक आहे. एक मिनिट. हे आहे मिकिर आणि हे आहे रेंगमा. कन्सिडर करा गारो, खासी, जयंतिया, मिकिर आणि रेंगमा. ठीक आहे. या 5 डोंगर रांगाच्या स्वरूपामध्ये मेघालयचे पठार जो आहे त्या ठिकाणी विस्तारलेला आहे. गारो, आता पहिले जे काही डोंगर रांग आहेत ते आहे गारो डोंगर रांग आणि काही वैशिष्ट्य आपण बघत आहोत. गारो डोंगर रांगेमध्ये एक प्रमुख मेघालय राज्यातील एक प्रमुख शिखर आहे. त्या शिखरचं नाव आहे नोकरेक शिखर. या ठिकाणी गारो डोंगर रांगेवरती एक शिखर आहे. त्या शिखरचं नाव आहे नोकरेक. खाली घेतोय तर मी. शिखर कोणतं आहे? नोकरेक. उंची किती आहे? 1515 मीटर. बस इतकंच महत्वाचं आहे गारो जी काही पर्वत रांग आहे त्याच्या संदर्भात. आता ह्या गारो डोंगर रांगेचे पण 2 भाग पडतात. गारो डोंगर रांगेचे सुद्धा 2 उपविभाग पडतात. दोन भाग पडतात. पहिला भाग कोणता आहे? गारो डोंगर रांगेचे 2 भाग पडतात. पूर्वेकडील भाग, पश्चिमेकडील भाग. पूर्वेकडील भागाला आर्बेरा म्हणतात. या ठिकाणी लिहितो मी आर्बेरा आणि पश्चिमेकडील भागाला डुरा. म्हणजे डुरा आणि आर्बेरा हे 2 कशाचे भाग आहेत? तर डुरा आणि आर्बेरा ह्या गारो डोंगर रांगेच्याच भाग आहे. इतकंच माहिती सफिशियंट आहे. खासी पर्वतरांग. आता नावच आहे याचं खासी. काय नाव आहे? खासी. गारो झाली, खासी पर्वत. खासी डोंगर रांग. खासी ही कोणती पर्वतरांग आहे? खासी. आता खासी डोंगर रांग ह्या मेघालय पठारावरील महत्वाची डोंगर रांग आहे. 4 ते 5 महत्वाचे मुद्दे आहेत, लिहून घ्या. पहिले म्हणजे खासी डोंगर रांगेचं एक सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जे काही मेघालय पठारांतर्गत जे काही 5 डोंगर रांगा आहेत